कांद्यामुळे पराभव झाल्याची अजित पवारांनी कबुली दिली आहे। कांद्यानांचा वांदा केल्याचं विधान अजित पवारांनी केलं। अजित पवारांच्या हे लक्षात आल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। यापेक्षा वाईट अवस्था विधानसभेला होणार। अजित पवारांना विजय वडेट्टीवार यांनी हा टोला देखील लगावलेला आहे। मला मध्ये दिल्लीत शिवराज सिंह चौहान भेटले। मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत। म्हटले काय? म्हटलं कांदा निर्यात बंदी करायची नाही, अजिबात करायची नाही, त्याचा कायम कांदा निर्यात चालू ठेवायची। तुम्ही निर्यात बंदी केली की आमचा नाशिकचा शेतकरी, आमचा पुण्याचा शेतकरी, आमचा नगरचा शेतकरी, आमचा सातारचा शेतकरी, आमचा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी, जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणीत येतो। कांद्याने आमचा वांदा होतोय, त्याच्यामुळे कांदा निर्यात ही चालू ठेवायची। कांद्याचा वांदा, चंद्याचा धंदा हे तर पाप करूनच ठेवले। चंदा लो, धंदा दो। आज महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलाय। त्यावेळेस सत्तेमध्ये राहून सत्तेची मजा मारताना तुम्हाला आनंद वाटत होता। आता जी काही भूमिका तुम्ही मांडताय त्या भूमिकेला लोक भुलणार नाहीत, कारण कांद्याचे वांदे सरकारचे झाले नाहीत, कांद्याचे वांदे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे झाले। शेतकरी उद्ध्वस्त झाला, केंद्रात सरकार आहे। इथे आरोप करण्यापेक्षा कांद्याने वांदे केले असते म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला असता, त्या कांद्याला भाव मिळाला असता तर हे बोलायची गरज पडली नसती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।